कसं आहे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सतत खोटं बोलतात, पण रेटून रेटून बोलतात. लाडक्या बहीण योजना रद्द करावी म्हणून नागपूरमधील काँग्रेस कार्यकर्ता वडपट्टीवार हायकोर्टामध्ये गेले, ज्यांनी आज सांगितलं की मी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा कार्यकर्ता देखील आहे, पण ही योजनाच रद्द करावी अशी त्यांनी मागणी केली. पटोले म्हणतात तो आमचा कार्यकर्ता नाही. मला असं वाटतं की नाना पटोले यांनीच त्यांना पुढं केलं. न्यायालयाचा खर्च असेल, वकिलाचा खर्च असेल, काँग्रेसच त्यांच्या माध्यमातून करतंय. कारण माता भगिनीच्या विषयी काँग्रेसच्या मनामध्ये किंचितही संवेदना नाही, आणि म्हणून योजना जाहीर झाल्यापासून योजना रद्द कशी होईल, योजना कशी बारगळल, आणि या योजनेला विरोध काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे. अगोदर शरद पवारांनी नावेद मुल्ला नावाच्या एका कार्यकर्त्याला हाताशी धरून हायकोर्टात याचिका दाखल केली होती, ती फेटाळून लावली. आणि आता नाना पटोलेंनी नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करायला लावली. आम्हाला निश्चित आशा आहे की ती देखील याचिका फेटाळून न्यायदेवता लावील. पण नाना पटोले मात्र खोटं बोलतात, रेटून